करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग 26. अर्णव डॉक्टरांसमोर बसला होता. डॉक्टर काय सांगणार आहेत या भीतीने त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती आणि तो आतुरतेने डॉक्टर बोलण्याची वाट बघत होता. तेवढ्यात दरवाजावर टकटक आवाज आला आणि जय आतमध्ये आला. अरे डॉक्टर जय, बरं झालं तुम्ही आलात. मी तुमचीच वाट बघत होतो. तुम्ही मिसेस राजपूत यांना चेक करून आलात? आता कशी आहे त्यांची तब्येत? डॉक्टर जयकडे बघत त्याला खुर्चीवर बसण्याचा इशारा करत बोलले. डॉक्टर, शी इज फाईन. बीपी, शुगर सगळं नॉर्मल आहे. जय डॉक्टरांकडे आणि अर्णवकडे बघत बोलला. जयचं बोलणं ऐकून अर्णवच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि तो थोडा रिलॅक्स झाला. त्याच्याकडे बघून डॉक्टर सुद्धा गालात असले. हे बघा मिस्टर राजपूत, तसं काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही, पण तरीही तुम्हाला तुमच्या मिसेसची खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांच्या मनामध्ये एक जबरदस्त भीती बसली आहे आणि ती बाहेर काढणं खूप कठीण आहे. त्यासाठी आमच्याकडे कोणतेही औषध नाही. ते काम फक्त तुम्हीच करू शकता. डॉक्टर अर्णवला समजावत बोलत होते. डॉक्टर, तुम्ही काय बोलता हे मला काहीच समजत नाही. मी कसं तिच्या मनातली भीती बाहेर काढू शकतो, जे तुम्ही डॉक्टर असून सुद्धा करू शकत नाही? तुम्हीच तर आता म्हणाले त्यासाठी कुठलंच औषध नाही, तर मग मी कसं काय? अर्णव भांबावून गेला होता आणि तो डॉक्टरांकडे बघून अडखळत बोलत होता. रिलॅक्स मिस्टर राजपूत, त्यात एवढं घाबरण्यासारखं काहीच कारण नाही. तुम्हाला असं वेगळं काहीच करायचं नाही. तुम्ही फक्त त्यांना एकटं सोडू नका. सगळं काही त्यांच्या मनाप्रमाणे होऊ द्या. त्यांच्या आजूबाजूला नेहमी कोणीतरी असलं पाहिजे. त्यांच्यासोबत प्रेमाने बोलून तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात याची खात्री करून द्या. म्हणजे आपोआपच त्यांच्या मनातून एकटेपणाची आणि कुणीतरी आपल्याला काहीतरी करेल याची भीती निघून जाईल. आपण सुरक्षित आहोत. आता आपल्याला कुणाकडूनही धोका होणार नाही याची एकदा का त्यांना खात्री झाली की त्या हळूहळू या सगळ्यातून बाहेर पडतील आणि त्यांच्या मनातील भीती नाहीशी होईल. डॉक्टर अर्णवला समजावत बोलत होते. अर्णवला आता डॉक्टरांचं बोलणं समजलं होतं आणि पटलं देखील होतं. त्याने डॉक्टरांकडे बघून होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात एक नर्स डॉक्टरांना बोलवण्यासाठी आली आणि इमर्जन्सी असल्यामुळे डॉक्टर निघून गेले. हे बघ अर्णव, तुला आता डॉक्टरांनी काय सांगितलं हे समजलं असेल, पण मला काय वाटतं, तू आता तुझ्या मनातल्या भावना रेखाला सांगायला हव्यात. अरे तुझं तिच्यावर प्रेम आहे हे तिला कळताच सगळ्यात जास्त सेफ तिला फील होईल आणि तिचंही तुझ्यावर प्रेम असेल तर जो आनंद तिला होईल तो तर शब्दात सांगणे कठीण आहे. म्हणजे सोने पे सुहागा. आणि जर असं झालं तर तूच विचार कर, ती किती लवकर या सगळ्या गोष्टीमधून बाहेर येईल. आणि तसंही आता किती दिवस हे सगळं लपवून ठेवणार आहेस? हीच वेळ आहे. सांगून टाक सगळं तुझ्या मनातलं. तुला नसेल जमणार तर आता मीच सांगून टाकतो. जय अर्णवची मजा घेत बोलत होता. तू काही वेडाबिडा झालास की काय? असं काहीही करू नकोस. मी सांगणार आहे तिला. पण असं हॉस्पिटलमध्ये सांगू का? अर्णव तोंड बारीक करत बोलला. अरे ठोंब्या, मला कधी कधी प्रश्न पडतो, तू एवढा मोठा बिझनेसमॅन झालाच कसा? अरे तू एवढ्या मोठ्या बिझनेसचा डोलारा सांभाळतो, अगदी परदेशातही, आणि स्वतःच्या बायकोसमोर प्रेम व्यक्त करायला तुला जमत नाही? मला तुझा असा जाम राग येतोय ना. मला काय वाटतं, तू या ग्लासमध्ये बुडून जीव दे. जय टेबलवरचा ग्लास अर्णवकडे सरकावत बोलला. गप रे तू जरा. माझा मित्र असून माझीच वाट लावायला निघालास. आता मी काय चुकीचं बोललोय? अर्णव जयकडे प्रश्नार्थक नजरेने बघत बोलला. अरे तुझ्यासाठी मी रेखाला लगेच डिस्चार्ज देतो, पण आता रात्रीचे 10 वाजत आलेत आणि आजची रात्र तिला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे मला वाटतं उद्या सकाळी तू तिला घरी घेऊन जा आणि तुला हवं त्या पद्धतीने प्रपोज करून टाक. आणि तू जर तसं नाही केलंस ना, तर मग मी आहे आणि तू आहे. आज तरी मी तुला ग्लासमध्ये जीव द्यायला सांगत होतो, उद्या वाटीच घेऊन येतो. जय अर्णवला चिडवत बोलत होता. तू नाही सुधारणार. अरे तुला कुठेही मजाक सुचतो? ही काही वेळ आहे का फालतूगिरी करायची? आपण आता हॉस्पिटलमध्ये आहोत आणि तू या हॉस्पिटलचा एक स्पेशलिस्ट सर्जन आहेस, हे विसरू नकोस. अर्णव जयकडे बघून सिरियस होत बोलला. जयने हसून त्याच्याकडे बघून मान हलवली आणि
दोघेही बाहेर आले. जयने अर्णवच्या खांद्यावर हात टाकला होता आणि दोघेही बोलत बोलत रेखाच्या रूमपर्यंत आले. लक्षात ठेव, काय करायचं आहे तुला, नाहीतर उद्या मी वाटी घेऊन येतो. अर्णव आता मध्ये जायला लागला. तेवढ्यात जय त्याच्या कानात हळूच बोलला. त्याचं बोलणं ऐकून अर्णवने त्याच्याकडे रागाने बघितलं. अर्णवला रागावलेलं बघून जय हसतच तिथून निघून गेला. अर्णव आतमध्ये आला तर सगळेजण आनंदाने गप्पा मारत होते. रेखाला हसताना बघून अर्णवला बरं वाटलं. बाबा, तुम्ही आता आईला आणि मामा मामीला घेऊन घरी जा. मी थांबतो इथेच. तसंही उद्या सकाळी रेखाला डिस्चार्ज मिळणार आहे. अर्णव सगळ्यांकडे बघून बोलत होता. अरे पण अर्णव, तू खूप दमलेला दिसत आहे. मला वाटतं तू घरी जा. मी थांबते इथे. आई अर्णवकडे बघत बोलल्या. अजिबात नाही. आता माझ्यासोबत कोणीही वाद घालू नका. तसंही खूप उशीर झाला आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण घरी जा. मी इथे थांबतो. उद्या सकाळी आम्ही घरी येणारच आहोत. अर्णव सगळ्यांना बजावत बोलला. त्याचं बोलणं ऐकून आई बाबा, मामा मामी, रेखाचा आणि तिच्या आईचा निरोप घेऊन घरी जाण्यासाठी निघाले. अर्णवने त्याच्या ड्रायव्हरला रेखाची आई आणि राखीला घरी सोडून येण्यासाठी सांगितलं. अर्णवच्या बोलण्यामुळे रेखाची आई काही न बोलता घरी जाण्यासाठी निघाली. सगळ्यांनी रेखाचा प्रेमाने निरोप घेतला. अर्णव सगळ्यांना बाहेर सोडण्यासाठी गेला आणि तो थोड्या वेळात परत आला तर रेखाला औषधामुळे गुंगी आली होती आणि ती झोपली होती. अर्णव रेखाजवळ येऊन बसला आणि त्याने तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. अर्णव रेखाचा हात हातात घेऊन तिच्याकडे एकटक बघत होता आणि त्याला जयचं बोलणं आठवत होतं. आता मी उद्या कोणत्याही परिस्थितीत माझ्या मनात असलेल्या भावना रेखासमोर बोलून दाखवणारच, असा विचार करत करत त्यालाही झोप लागली. मध्यरात्री कधीतरी रेखाला जाग आली. ती हात हलवणार तर तिचा हात कुणीतरी पकडून ठेवल्याचं तिला जाणवलं. तिने तिकडे बघितलं तर अर्णव तिचा हात पकडून बेडजवळ अवघडल्यासारखा बसल्या जागेत झोपी गेला होता. अर्णव तिची एवढी काळजी घेतो हे बघून तिचं मन भरून आलं. त्याचं हे असं वागणं तिच्या मनात घर करत होतं आणि ती जास्तच त्याच्या प्रेमात पडत चालली होती. तिने हात हलवून अर्णवला उठवलं. अर्णव घाईगडबडीत उठून बसला. रेखा, काय झालं तुला? बरी तर आहेस ना तू? मी आहे तुझ्या जवळच, घाबरू नकोस. अर्णव रेखाच्या डोक्यावर हात फिरवत आणि तिचा हात हातात घेऊन घाईत बोलत होता. मी ठीक आहे, पण तुम्हाला काय झालं? तुम्ही एवढे का घाबरले आहात? तुम्ही असे अवघडल्यासारखे झोपले होते म्हणून मी उठवलं. रेखा हळू आवाजात अर्णवकडे बघून बोलत होती. तिचं बोलणं ऐकून अर्णवने स्वतःला सावरलं. मी घाबरलो नाही, पण मला वाटतं तुला काही त्रास होतोय, त्यामुळे मला काळजी वाटली. आता तू झोप, मी आहे इथेच. अर्णव रेखाजवळ बसत बोलला. मी झोपते, पण तुम्ही त्या बेडवर जाऊन झोपा. मला काही वाटलं तर मी उठवेल तुम्हाला. रेखा शेजारच्या बेडकडे हात करत बोलली. नको, मला झोप नाही आली. मी बसतो इथेच. अर्णव रेखाचा हात एका हाताने घट्ट पकडून दुसरा हात त्यावर हळूवार फिरवत होता. रेखा देखील त्याच्याकडे प्रेमाने बघत होती. अर्णव रेखाच्या डोळ्यात हरवून गेला होता. त्याची ती मादक नजर बघून रेखाचे गाल लाल झाले होते. तेवढ्यात अर्णवने रेखाचा हात वर उचलून त्यावर ओठ टेकवले आणि त्याच्या ओठांच्या उबदार स्पर्शाने रेखाच्या शरीरातून एक सळसळीत वीज वाहून गेल्याचा भास तिला झाला. तिचं काळीज उड्या मारून बाहेर येतं की काय असं तिला जाणवलं. तेवढ्यात अर्णव तिच्याकडे झुकला. आता त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागले आणि अर्णवने त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले. त्याचं असं वागणं तिच्या अपेक्षेच्या बाहेर होतं. तिला त्याच्या वागण्यावर विश्वास बसत नव्हता. ती मनात विचार करत होती, मी स्वप्न तर बघत नाही ना? तेवढ्यात अर्णवने रेखाचा हात सोडला आणि तिथून उठला. गुड नाईट बोलून अर्णव शेजारच्या बेडवर जाऊन बसला. त्याने त्याच्या भावनांवर कंट्रोल केलं होतं. त्याच्या आवाजाने हे स्वप्न नाही तर सत्य आहे याची जाणीव रेखाला झाली आणि ती फक्त अर्णवकडे एकटक बघत होती. सकाळी अर्णवने डिस्चार्जची फॉर्मॅलिटी कंप्लीट केली
डॉक्टरांनी रेखाला चेक केल्यानंतर अर्णव तिला हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेला. त्यांनी रेखाच्या स्वागताची सगळी तयारी करून ठेवली होती. गाडीत दोघेही शांतच होते. रेखा अर्णवच्या वागण्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होती. खरंच माझं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचंही माझ्यावर प्रेम असेल का? रेखा मनात विचार करत होती. तेवढ्यात गाडी त्यांच्या बंगल्याच्या गेटमधून आत आली आणि रेखा घराकडे बघतच राहिली. पूर्ण घर फुलांच्या आणि लाईटच्या माळांनी सजवलेलं होतं. तिने अर्णवकडे आश्चर्याने बघितलं तर तो तिच्याकडे बघून गोड हसत होता. त्याच्या हसण्यावरून ती समजून गेली ही सगळी तयारी अर्णवने केली आहे. गाडी थांबली तसं अर्णवने घाईतच येऊन रेखाच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि रेखासमोर हात करून उभा राहिला. रेखाने त्याच्या हातात हात दिला आणि हळूच खाली उतरली आणि खाली बघते तर तिच्या पायापासून तर घराच्या दरवाजापर्यंत फुलांच्या पाकळ्या पसरवल्या होत्या. हे बघून तिचं मन भरून आलं आणि तिने ओल्या झालेल्या डोळ्यांच्या कडा हळूच पुसल्या. अर्णव तिचा हातात घेऊन तिला दरवाजापर्यंत घेऊन आला तर समोर अर्णवची आई आरतीचं ताट घेऊन उभी होती. त्यांच्या दुसऱ्या बाजूलाच रेखाची आई उभी होती. घरातील सगळेजण तिच्या स्वागतासाठी उभे होते. रेखाला नवी नवरी असल्याचं फील होत होतं. तेवढ्यात तिच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या पडू लागल्या. तिने मागे वळून बघितलं तर राखी तिच्या अंगावर पाकळ्यांचा वर्षाव करत होती. आता तर रेखाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आज तिला पहिल्यांदा सासरी येत असल्यासारखं वाटत होतं. राखीने येऊन तिला हळूच मिठी मारली आणि दोघीही एकमेकींकडे बघून हसल्या. रेखा हे माप ओलांडून घरात प्रवेश कर. आज या घरची लक्ष्मी सुखरूप घरी आली. अर्णवची आई तांदळांनी भरलेला कळश उंबरठ्यावर ठेवत बोलल्या. रेखा उजव्या पायाने माप ओलांडून घरात आली. आज ती खूप खुश होती. तिचा दुसऱ्यांदा गृहप्रवेश झाला होता आणि यावेळेस ती आनंदाने सगळ्या विधी पार पाडत होती. सगळं झाल्यानंतर सगळ्यांनी सोबत जेवण केलं आणि आराम करण्यासाठी आपापल्या रूममध्ये निघून गेले. अर्णव 2 दिवसापासून व्यवस्थित झोपलेला नसल्यामुळे त्याला पडल्या पडल्या झोप लागली. रेखालाही औषधामुळे लगेच झोप लागली. संध्याकाळी 5च्या सुमारास दरवाजा वाजला म्हणून अर्णवला जाग आली तर माया बोलवायला आली होती. अर्णव आणि रेखा दोघेही फ्रेश होऊन खाली आले आणि आश्चर्याने सगळीकडे बघतच राहिले. समोरची एक भिंत फुलांनी आणि फुग्यांनी सजवली होती आणि त्यावर हॅपी ॲनिव्हर्सरी अर्णव आणि रेखा असं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलं होतं. हे बघून दोघांनीही एकमेकांकडे बघितलं. अरे यार, आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं आणि या सगळ्या गडबडीत माझ्या लक्षातही राहिलं नाही. म्हणजे आपण केलेलं कॉन्ट्रॅक्ट संपलं. अर्णव मनात विचार करत रेखाकडे बघत होता. हे बघून रेखाचंही डोकं सुन्न झालं होतं. आज माझा या घरातला शेवटचा दिवस आहे. दिवस कसे भरकन उडून गेलेत कळलंच नाही. पण मला आयुष्यभर या घरात राहायला आवडेल. रेखा मनात विचार करत अर्णवकडे बघत होती. तेवढ्यात राखी रेखाजवळ आली आणि तिचा हात पकडून तिला खाली घेऊन गेली आणि अर्णवही त्यांच्या पाठोपाठ खाली आला. तेवढ्यात जय हॅपी ॲनिव्हर्सरी लिहिलेला मोठा केक घेऊन आला आणि अर्णवकडे बघून एक डोळा मारत हसू लागला. तेव्हा अर्णवच्या लक्षात आलं जय काल त्याला रेखाला सगळं काही सांगण्यासाठी का फोर्स करत होता. तेवढ्यात जय अर्णवजवळ येऊन उभा राहिला. तुझ्या सगळं लक्षात होतं. अरे तर मग मला एकदा आठवण करून दिली असती तर काय बिघडलं असतं तुझं? अर्णव जयच्या कानात हळूवार बोलत होता. अरे ठोंब्या, तुला सांगितलं असतं तर आम्हाला सरप्राईज कसं देता आलं असतं? जय अर्णवकडे बारीक डोळे करून बघत बोलला. त्यांचं बोलणं ऐकून अर्णव तोंडावर हसू ठेवून त्याच्याकडे रागाने बघत होता. अरे अर्णव, रेखा, चला केक कट करून घ्या. आणि कसं वाटलं तुम्हाला आमचं सरप्राईज? अर्णवची आई दोघांकडे बघून हसत बोलल्या. रेखाने फक्त हसून मान हलवली आणि अर्णवनेही हसून होकार भरला. दोघांनी मिळून केक कट केला. छान रोमॅन्टिक म्युझिक सुरू झालं होतं. दोघांनी एकमेकांना केक भरवला. आता सगळेजण त्या दोघांना विश करत होते आणि सगळेजण एक एक करून त्या दोघांना केक भरवत होते. अर्णव, तुझं लग्न साध्या पद्धतीने झालं त्यामुळे तुझी ॲनिव्हर्सरी पार्टी धूमधडाक्यात सेलिब्रेट करायची होती. पण या रियाने घातलेल्या गोंधळामुळे आपण घरच्या घरी सेलिब्रेट करत आहोत. बाबा अर्णवकडे बघत बोलत होते. बाबा, तुमच्या तर लक्षात तरी होतं,
पण मी या गोंधळात तर विसरूनच गेलो होतो. थँक्यू एव्हरीवन. तुम्ही आमचा हा स्पेशल दिवस आणखी स्पेशल बनवला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. अर्णव सगळ्यांकडे बघून बोलत होता. बरं, तुझं भाषण देऊन झालं असेल तर आम्ही पार्टी एन्जॉय करू का? जय पार्टीची रंगत वाढवण्यासाठी मध्येच बोलला. त्याचं बोलणं ऐकून सगळेजण मोठ्याने हसू लागले. रेखा मात्र अर्णवच्या बोलण्याचा विचार करत होती. खरंच आज स्पेशल दिवस आहे का? त्यांना आनंद झाला आहे का? कॉन्ट्रॅक्ट संपला याचा? तेही खरंच आहे म्हणा. त्यांची आता या लग्नाच्या बंधनातून सुटका होईल. म्हणजे ते त्यांचं आयुष्य त्यांच्या मर्जीने हवं तसं जगायला मोकळे. माझ्यामुळे उगाच या नात्यात अडकून पडले होते. अडचणच होत असेल कदाचित त्यांना माझी. रेखा मनात विचार करत होती. एक्सक्यूज मी, आम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या दोघांसाठी काही स्पेशल प्लॅन केला आहे. त्यामुळे तुम्ही दोघे इथे बसा. जय रेखा आणि अर्णवला समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवत बोलला. दोघेही काहीही न बोलता सोफ्यावर येऊन बसले आणि जयने जाऊन गाणं प्ले केलं.